बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। भारताची डिजिटल वित्तीय प्रणाली वेगानं विस्तारत असताना सायबर धोके, फसवणूक आणि डेटा सुरक्षेची गंभीर आव्हानं समोर येत आहेत। या पार्श्वभूमीवर द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीनं मुंबईत 2 दिवसीय राष्ट्रीय परिषद ICAI भारत डिजिट 2026चं भव्य आयोजन करण्यात आलं। या परिषदेत धोरणकर्ते, नियामक, बँकिंग आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांनी एकत्र येत देशात डिजिटल प्रामाणिकता, सुशासन आणि संस्थात्मक विश्वास बळकट करण्याचा संकल्प केलाय। रवी मित्तल म्हणाले की आजच्या डिजिटल युगात दिवाळखोरीशी संबंधित फॉरेन्सिक तपास, डिजिटल पुरावे मिळवणं, मालमत्ता शोधणं आणि टाळता येण्याजोगे व्यवहार शोधणं अत्यंत कठीण झालंय। या आव्हानांचा सामना करण्यासाठी ICAI आणि IBBI न संयुक्तपणे काम करण्याची गरज आहे। केवळ कायदेशीर नियमांचं अनुपालन करण्यापुरतं मर्यादित न राहता CA आणि वित्तीय तज्ज्ञांनी संभाव्य धोके आणि जोखमींची आधीच ओळख करून त्यावर ठोस निष्कर्ष दिले पाहिजेत। अतुल कुमार गोयल यांनी ICAIच्या कार्याचा विशेष गौरव केला। फॉरेन्सिक अकाउंटिंग अँड इन्व्हेस्टिगेशन स्टँडर्ड्स आणि इन्फॉर्मेशन सिस्टीम्स ऑडिट स्टँडर्ड्स यासारखी उच्च दर्जाची मानकं विकसित करणारी ICAI ही जगातील पहिली व्यावसायिक संस्था ठरली आहे। सर्व बँका, वित्तीय संस्था आणि अंमलबजावणी यंत्रणांनी आपल्या तपास आणि ऑडिट कार्यात या मानकांचा अवलंब केला पाहिजे, ज्यामुळे तपासात अधिक सुसंगतता, गुणवत्ता आणि विश्वासार्हता येईल, असं मत त्यांनी मांडलं। 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेत ब्लॉकचेन, व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्स, डिजिटल पुरावे, सायबर लवचिकता आणि डिजिटल तपासातील नवीन तंत्रज्ञानावर प्रात्यक्षिकांसह सखोल चर्चासत्र आयोजित करण्यात आली आहेत। अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर अत्यंत तीव्र शब्दात टीका केली आहे। एकीकडे कुंभमेळ्यासाठी 35,000 कोटी रुपये खर्च केले जातात, पण रस्त्यातील आरोग्य आणि शिक्षण यंत्रणा बळकट करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत। हे सरकार आणि इथले लोकप्रतिनिधी पूर्णपणे असंवेदनशील झाले आहेत, असा संताप वडेट्टीवार यांनी व्यक्त केला। अमरावती इथं आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी रुग्णालयातील ढिसाळ कारभार, सदोष व्हेंटिलेटर आणि सरकारची उदासीनता यावरून प्रशासनाला खडे बोल सुनावले। 2022 मध्येही अशीच घटना घडली होती, तेव्हा समिती नेमून 1 महिन्यात अहवाल देऊ असं सांगण्यात आलं होतं। आज 4 वर्ष उलटली तरी अहवालाचा पत्ता नाही। आता 9 बालकांचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा एकदा समित्यांचा फार्स केला जात आहे। सरकार फक्त वेळकाढूपणा करत आहे। या निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्यांवर तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, तरच ही यंत्रणा वठणीवर येईल। येत्या 8 दिवसात सरकारने जबाबदारी निश्चित करून कारवाई न केल्यास आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठाण मांडून बसू, असा इशारा त्यांनी दिला। मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपये मदत देण्यात यावी, तसंच केवळ 8,000 रुपये मानधनावर काम करणाऱ्या ज्या कंत्राटी परिचारिकेने स्वतःचा जीव धोक्यात घालून अंधारात 6 बालकांचे प्राण वाचवले, तिला शासनाने 5 लाख रुपयांचे विशेष बक्षीस द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेतील गैरप्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपासात एका उमेदवाराला प्रश्नसंचाचा आधीच लाभ मिळाल्याचं निष्पन्न झाल्यानं आयोगानं हा निर्णय घेतला। या निर्णयामुळे लढणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठं यश मिळालंय। या संपूर्ण प्रकरणात पहिल्या दिवसापासून आवाज उठवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गट आमदार रोहित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि MPSCच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला। विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडताना रोहित पवार म्हणाले, इथं तयारी करणारे अनेक विद्यार्थी शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातील आहेत। आज 10-12 वर्ष उलटूनही सोयाबीन आणि कापसाचे भाव तेच आहेत, पण महागाई प्रचंड वाढली आहे। चहा आणि पोह्यांच्या किमतीही तिप्पट झाल्यात। तुमचे आई वडील स्वतःच्या गरजा मारून कुठून तरी उसने पैसे आणून तुम्हाला शिकण्यासाठी इथं पाठवतात, तुमच्या शिक्षणाची फी भरतात। तुमची आणि तुमच्या आई वडिलांची ही स्वप्न अशी पेपर फुटीमुळे धुळीस मिळवणं हे पाप आहे। तुम्हाला न्याय मिळावा म्हणूनच आम्ही हा लढा उभा केलाय। मी जेव्हा बोलतो तेव्हा पुराव्यांसकटच बोलतो, पण मी जेव्हा आवाज उठवला की मला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली जाते। MPSC आयोगाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रोहित पवार यांनी थेट अध्यक्षांना लक्ष्य केलं। MPSCचे अध्यक्ष हे एका फार मोठ्या नेत्याचे मित्र आहेत। ते जेव्हा RTOचे कमिशनर होते तेव्हा त्यांनी काय काय गोंधळ घातला याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे। अशा अधिकाऱ्याला जर तुम्ही अध्यक्ष बनवत असाल तर ते आम्हाला अजिबात मान्य नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रकृती कशी आहे हे संपूर्ण देश बघतो आहे। ते आजही 18 तास काम करतात। संजय राऊतांनी मेडिकल बुलेटिन काढून उद्धव ठाकरेंची प्रकृती कशी आहे हे महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे।
उद्धव ठाकरेंना मंचावर उठून उभे राहण्यासाठी 2 माणसांची मदत लागते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजही पूर्णपणे फिट आहेत असं वक्तव्य भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केले. मोदी हे तरुणांनाही लाजवेल अशा तडफेने काम करत असतात असंही ते म्हणाले. नवनाथ बन म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमध्ये अमित शहा आहेत, परंतु संजय राऊत हे राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाच्या गुडबुकमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र राऊत आणि उद्धव ठाकरेंसह राहुल गांधी हे सर्वजण जनतेच्या बॅडबुकमध्ये गेले आहेत. नवनाथ बन म्हणाले की भाजप देशाचे नेतृत्व तयार करण्यासाठी अतिशय सक्षम आहे. उद्धव ठाकरेंनंतर पक्षाचं नेतृत्व आदित्य ठाकरे करणार की संजय राऊत याचा विचार राऊतांनी आधी करावा. आम्ही पक्ष फोडण्याचं काम करत नाही, उलट विचार फोडण्याचं काम उभाटा गटाकडून सुरू आहे. आम्ही राष्ट्रहितासाठीच काम करतो, पण राऊत हे पाकिस्तानच्या हिताचं काम करत आहेत. राऊत हे औरंगजेब आणि बाबराच्या भरवशावर काम करत असून महाराष्ट्रात अशा हिंदू विरोधी विचारांची कबर खोदल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांनी मुंबईत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारनं राजधानीतील आंदोलनाबाबत कठोर नियम लागू केलेत. राज्याच्या गृह विभागानं तातडीची अधिसूचना जारी करून आझाद मैदान वगळता मुंबईतील अन्य कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणं किंवा जाहीर सभा घेण्यास बंदी घातली आहे. आझाद मैदानातही आंदोलनाला अमर्याद काळासाठी परवानगी मिळणार नाही. एका दिवसासाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच आंदोलन करता येणार असून त्यानंतर मैदानात थांबता येणार नाही. तसंच एका आंदोलनासाठी जास्तीत जास्त 5,000 आंदोलकांनाच परवानगी असेल. मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिलाय. सरकारनं मागण्या मान्य न केल्यास मुंबईत धडक देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलन करण्याचं जाहीर केलंय. या पार्श्वभूमीवर गृह विभागाच्या नव्या आदेशाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. गृह विभागाच्या आदेशानुसार मुंबईत आंदोलन करण्यासाठी आझाद मैदान हेच अधिकृत ठिकाण राहणार आहे. या मैदानाव्यतिरिक्त इतर कोणत्याही भागात आंदोलन, धरणं, जाहीर सभा किंवा तत्सम कार्यक्रम घेता येणार नाहीत. आंदोलनासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या सीमा मुंबई जिमखाना, महापालिका मुख्यालय, हजारीमल सोमाणी मार्ग आणि मेट्रो रेल्वे प्रकल्प क्षेत्र यांच्याशी संबंधित आहेत. या निश्चित व्यवस्थेबाहेर आंदोलन करण्यास परवानगी नसेल. यामुळे मंत्रालय, विधान भवन, आझाद मैदानाबांधील प्रमुख रस्ते किंवा अन्य संवेदनशील ठिकाणी मोठा जमाव करून आंदोलन करण्याचा पर्याय आंदोलकांसमोर राहणार नाही. मुंबईतील 36 आमदारांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडणारा प्रजा फाउंडेशनचा वार्षिक आमदार प्रगती अहवाल 2026 जाहीर झालाय. या अहवालात मुंबईच्या प्रश्नांसाठी विधानसभेत आमदार किती सक्रिय आहेत, नागरिकांचे प्रश्न किती प्रभावीपणे मांडले जातात, सभागृहातील उपस्थिती, प्रश्न विचारण्याची कामगिरी, शैक्षणिक पात्रता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी अशा विविध निकषांचा विचार करण्यात आलाय. या अहवालात काँग्रेसचे 3 आमदार अव्वल 3 स्थानांवर असून ठाकरे गटाच्या 2 आमदारांनीही पहिल्या 5 मध्ये स्थान मिळवलंय. विशेष म्हणजे मुंबईत सत्ताधारी असलेल्या भाजप आणि शिवसेना यापैकी एकाही आमदाराला पहिल्या 5 मध्ये स्थान मिळवता आलेलं नाही. दुसरीकडे तळाच्या 5 मध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांचं वर्चस्व दिसून आलंय. मुंबादेवीचे आमदार अमीन पटेल यांनी 82% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावलाय. मालाडचे आमदार असलम शेख 80.58% गुणांसह दुसऱ्या, तर धारावीच्या आमदार ज्योती गायकवाड 80.30% गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दिंडोशीचे ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू चौथ्या, तर भायखळ्याचे आमदार मनोज जामसुतकर 5व्या क्रमांकावर आहेत. प्रजा फाउंडेशनच्या अहवालानुसार मुंबईतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या 5 आमदारांमध्ये सत्ताधारी महायुतीतील एकाही आमदाराचा समावेश नाही. ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांना या अहवालात 18वे स्थान मिळाले. ठाकरे गटाचे सुनील प्रभू आणि मनोज जामसुतकर पहिल्या 5 मध्ये असताना आदित्य ठाकरे यांचे स्थान मात्र त्यांच्यापेक्षा बरंच खाली आहे. त्यामुळे मुंबईतील ठाकरे गटाच्या आमदारांच्या कामगिरीतही मोठी तफावत असल्याचं या अहवालातून दिसून येतंय. राज्यात खाद्यपदार्थांमधील भेसळ आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित नियमभंगाविरोधात अन्न आणि औषध प्रशासनानं सुरू केलेल्या मोहिमेमुळे सुट्या खाद्यतेलाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर करण्यात आलेल्या कडक कारवाईमुळे छोट्या व्यापाऱ्यांमध्ये आणि रोजच्या गरजेनुसार कमी प्रमाणात तेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये चिंता निर्माण झाली.
या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट बंदीचा मार्ग न स्वीकारता भेसळ रोखतानाच पारंपरिक तेल व्यवसाय आणि छोट्या ग्राहकांचे हित जपण्यासाठी स्वतंत्र मानक कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश अन्न आणि औषध प्रशासनाला दिले आहेत। म्हणजेच राज्यात सुट्या खाद्यतेलाची विक्री पूर्णपणे बंद करण्याऐवजी आता त्यासाठी काही स्पष्ट नियम आणि गुणवत्ता निकष निश्चित केले जाण्याची शक्यता आहे। खाद्यतेल किराणा दुकानातून किंवा तेल विक्रेत्याकडून ग्राहकांना पॅकिंग शिवाय कमी अधिक प्रमाणात विकले जाते, त्याला सामान्यतः सुटे तेल असं म्हटलं जातं। अनेक ग्राहक आपल्या आर्थिक क्षमतेनुसार किंवा रोजच्या गरजेनुसार तेल विकत घेतात, मात्र अशा तेलाच्या बाबतीत ते नेमके कुठून आले, त्याची गुणवत्ता काय आहे, त्यात कोणती भेसळ आहे का आणि ते किती काळ साठवून ठेवण्यात आले आहे याची खात्री ग्राहकांना करणं तुलनेनं कठीण असतं। अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासण्यांमध्ये काही ठिकाणी चुकीचे लेबलिंग, तेलात स्वस्त तेलांची भेसळ, आवश्यक परवाना नसताना व्यवसाय आणि अयोग्य पद्धतीनं तेलाची साठवणूक यासारख्या बाबी आढळल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। त्यामुळे ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यतेल मिळावं या उद्देशानं प्रशासनानं सुट्या तेलाच्या विक्री विरोधात कडक भूमिका घेतली। अमित शहा हे गृह खाते चालवत नसून एखादा गुंडाप्रमाणे वर्दीतील लोकांची टोळी चालवतात असं त्यांच्याविषयी बोललं जातं। या सर्वांचा परिणाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर झाला हे मोदी यांना पटत आहे। कॅबिनेट बदलतात जोपर्यंत अमित शहांना बदललं जात नाही तोपर्यंत काही अर्थ नाही अशी चर्चा दिल्लीतील वर्तुळात सुरू आहे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। संजय राऊत म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबरदस्तीने तिथं लादलं जात आहे, कारण भाजपकडे पंतप्रधान पदासाठी दुसरा चेहरा नाही आणि जे चेहरे आहेत ते विद्रूप आहेत। अमित शहा यांची कितीही इच्छा असली, त्यांनी मोदी विरोधात आपली कितीही खासदारांची गँग निर्माण केली तरीही त्यांना कोणी पंतप्रधान बनवणार नाही। राज स्वसंघामध्ये देशाच्या नेतृत्व बदलाबाबत चर्चा सुरू आहे। संजय राऊत म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जावं लागणारच आहे, त्यांना पक्ष आणि केंद्रातील जबाबदारी घ्यावीच लागणार आहे। अमित शहा यांच्यासोबत कोणताही कार्यक्षम माणूस काम करायला तयार नाही, ही भाजप नेत्यांनी भूमिका घेतली आहे। मी खोटं बोलत नाही, माझ्याकडे पक्की माहिती आहे। देवेंद्र फडणवीस आणि इतर प्रमुख नेत्यांनी शहांसोबत काम करण्यास तयार नाही। मोदींना सुद्धा अमित शहा यांच्यासोबत काम करायचं नाही, त्यांना मंत्रिमंडळातून वगळावे अशी मोदींची मानसिकता आहे। संजय राऊत म्हणाले की राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेता म्हणून सरकारवर दबाव निर्माण केलाय। सरकारच्या अपयशाची लक्तर टांगली गेल्यानं त्यांना कॅबिनेटमध्ये मोठं बदल करावे लागणार आहेत, पण विद्रूप मुंडके ठेवत बाकी बदल करण्याचा काही फायदा नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा फार घसरली असून शहांना प्रतिमाच राहिलेली नाही। मोदी यांच्या मंत्रिमंडळातील 99% मंत्री हे अकार्यक्षम आहेत। भाजपमध्ये एखादा दुसरा नेता सोडला तर केंद्रीय मंत्रिमंडळात काम करू शकतील असे दुसरे नेते नाहीत। शिवराज सिंह चौहान, नितीन गडकरी सोडले तर सर्व काही रामभरोसे चाललंय। मोदी यांची प्रकृती बरी नाही असं माझं म्हणणं आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।